अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे. आता चातुर्मासात कांदा लसूण आपण वर्ज करतो, म्हणजे आपण तो खात नाही. तर यामागे अनेक पौराणिक कथा आहेत की आपण चातुर्मासात कांदा लसूण का खात नाही. तर समुद्र मंथनातून निघालेले अमृत, मोहिनी रूप घेतलेल्या भगवान विष्णूने जेव्हा सर्व देवांना त्या अमृताचं वाटप करत होते, ते समुद्र मंथनातून निघालेले अमृत हे ज्यावेळेस भगवान विष्णू हे मोहिनीचं रूप घेऊन सर्व देवांना वाटत होते, तेव्हा एक राक्षस देव बनून त्यांच्यात येऊन बसला आणि विष्णूने त्यास देव समजून अमृत दिले. पण तेव्हा त्यास सूर्य व चंद्राने बघितले होते. जो राक्षस देव बनून अमृत पिण्यासाठी देवांच्या रांगेत येऊन बसला होता, तेव्हा त्यास सूर्य आणि चंद्राने बघितलं होतं की हा राक्षस आहे, की हा तो राहू नावाचा राक्षस आहे. तेव्हा भगवान विष्णूने लगेच त्याचे मस्तक धडा वेगळे केले, पण राहूच्या मुखात ते अमृत पोचले होते. त्यामुळे राहू हा अमर झाला. भगवान विष्णूद्वारा राहूचे मस्तक कापल्यावर त्याच्या तुटलेल्या मस्तकातून काही अमृताचे कण हे जमिनीवर पडले आणि त्यापासून कांदा आणि लसणाची निर्मिती झाली. मग हे अमृताच्या थेंबापासून बनले आहे. कांदा आणि लसूण यामुळे अनेक रोग बरे होऊ शकतात. मग हे दोन्ही कंद फार औषधी आहेत, पण हे अमृताचे थेंब राक्षसाच्या मुखातून खाली पडले आहेत. म्हणून या कांदा व लसणाचा वास हा उग्र स्वरूपात असतो व हे कंद राक्षसाच्या अंगातून पडल्यामुळे तयार झाले आहे. म्हणून कांदा आणि लसूण हे अपवित्र आहे. भगवंताच्या नैवेद्यासाठी याचा वापर आपण करत नाही. कांदा आणि लसूण याचा वापर आपण करत नाही. जर गुरुचरित्राचं पारायण वगैरे करायचं असेल तर आपण कांदा आणि लसूण वर्ज्य करतो. आपण स्वामींना नैवेद्य करताना देखील कांदा आणि लसणाचा वापर करत नाही. तर भगवंताच्या नैवेद्यासाठी याचा आपण वापर करत नाही. कांदा लसूण जो कोणी खातो त्याचे शरीर हे राक्षसासारखे मजबूत असते. असे देखील म्हटले जाते की जर कांदा लसूण खात असेल एखादा व्यक्ती, तर त्याचे शरीर हे राक्षसासारखे मजबूत असते आणि त्याचबरोबर त्याची बुद्धी विचार हे राक्षसासारखे दूषित होतात. हे कांदा लसूण मांस समान मानले जाते. मग जो कांदा लसूण खातो त्याचे मन व शरीर हे तामसिक स्वभावाचे होते. हे जास्त खाल्ल्यामुळे ध्यान भजन पूजेत आपलं मन लागत नाही. आपण देवाची भक्ती जास्त तल्लीन होऊन करू शकत नाही. विसरू नका. मग श्री स्वामी आपण ज्या समर्थ. केलेल्या जय सर्व जय सेवा स्वामी असतात समर्थ. त्या पतन होतात. म्हणून कांदा अवधूत लसूण चिंतन खाणे श्री गुरुदेव हे दत्त. श्री स्वामी शास्त्रात समर्थ. म्हणजे वर्ज आहे. म्हणूनच आपण चातुर्मासात कांदा लसूण हे वर्ज करतो, म्हणजे आपण ह्या चातुर्मासात कांदा लसूण खात नाही. यामागची ही पौराणिक कथा आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही कथा आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.